पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही तुरुंगात डांबण्यात आले। ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली। त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुरेंद्र अग्रवालवर या आधीही 4 गुन्हे दाखल असल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आले। त्याचा वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आले। पुणे कोर्टात आज नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आपण सविस्तर बघूयात। घटना घडली तेव्हा आपण दिल्लीला होतो असा दावा सुरेंद्र अग्रवालने केला। अपघाताची माहिती मिळाल्यावर आपण पुण्यात आलो असं त्यांनी कोर्टात सांगितलं। ड्रायव्हरचा मोबाईल आरोपीनं काढून घेतला, म्हणजे सुरेंद्र अग्रवालनं काढून घेतला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली। ड्रायव्हर दुसरीकडे राहतो तरी त्याला आरोपीच्या घरी नेलं गेलं। आरोपीच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज सोबत छेडछाड झाली आहे असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला। मोबाईल मधील डेटा पडताळणी करायची आहे अशी मागणीही सरकारी वकिलांनी कोर्टात केली। आणखी कुणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे असंही सरकारी वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितलं। आरोपीवर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत, याकडेही सरकारी वकिलांनी लक्ष वेधलं। ते सुरेंद्र अग्रवाल बद्दल बोलत होते। या अनुषंगाने पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टात केली। तर ड्रायव्हरला डांबून ठेवलं नव्हतं, सर्व्हंट क्वार्टरमध्ये ठेवलं होतं असा बचाव पक्षानं युक्तिवाद केला। घटनेनंतर लोकांनी ड्रायव्हरला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केलं अशी माहिती बचाव पक्षाच्या वकिलांनी केली। पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सोडलं असं देखील आरोपीच्या वकिलांनी सांगितलं। ड्रायव्हर स्वतः कुटुंबासह आरोपीच्या घरी जाऊन राहिला अशी माहिती त्यांनी कोर्टात सादर केली। अटक आरोपी 77 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे। सुरेंद्र अग्रवाल बद्दल बोलताना बचाव पक्षाच्या वकिलांनी हे सांगितलं। या घटनेत आजोबा आणि वडील दोघेही अटकेत आहेत, याकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी लक्ष वेधलं।